डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. जवा सारच थांबल तवा जोडल मी हात. जवा सारच थांबल तवा जोडल मी हात. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. Good morning guys, I'm Namrata and welcome to my channel. खांदी पताका घेऊनी वारी. वेल, आजचा व्लॉग जो आहे तो मोस्टली मराठीतून असेल, पण डोंट वरी, मी सबटायटल्स देईन. सो आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मी आज पहिल्यांदा अशी गोष्ट करणार आहे जी मी आजपर्यंत कधी केली नव्हती. आणि अर्थात टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज वारीला चालली आहे. तर ही वारी माझ्या आयुष्यातली सर्वात पहिली वारी आहे. आणि पूर्ण वारी नाही, पण मी माझ्या ऑफिसच्या कलिगसोबत वेल्हे टू लोणंदपर्यंत आम्ही 20 किलोमीटरचा वॉक करणार आहोत. तर या वारीमध्ये काय काय अनुभव येतात, काय काय आम्ही मजा करतो, हे सगळं तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. तर चला आता निघूया. तर आज आम्ही ऑफिसमधील सारे सहकारी या गाडीतून वारीचा अनुभव घेण्यासाठी निघालो आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव तसेच उत्साह अगदी दिसून येत आहे. पण वारीची वाटचाल सुरू करण्याआधी नेहमीप्रमाणे आम्ही आधी केला फोटोबा, मग म्हटलं करू विठोबा. काय छान ब्रेकफास्ट करून आम्ही वाल्हे या ठिकाणी पोहोचलो. इथून सुरू होतो आमचा वारीचा श्री गणेशा. पण सगळ्यांनी धूमधडाक्यात चालायला सुरुवात करण्याआधी एक ग्रुप फोटो काढू म्हणाले, पण नेमका व्हिडिओ चालू होतो. पण ठीक आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरची चालायला निघण्याची घाई या कॅमेराने अचूक टिपली आहे. एनिवे, पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत आम्ही सर्वांनी आमची पदयात्रा सुरू केली. तर आता आम्ही जस्ट चालायला सुरुवात केली आहे आणि आमच्या समोर पहिलीच दिंडी आम्हाला भेटते. शतकानुशतके चालत आलेल्या या पवित्र वारीमध्ये हजारो श्रद्धाळू वारकऱ्यांसोबत सामील होणे काय असते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज मी महाराष्ट्राच्या सर्वात प्रिय परंपरांपैकी एक, जी आहे पंढरीची वारी, ही अनुभवणार आहे. उन्हातून, रिमझिम पावसातून आणि खडबडीत भूभागातून चालण्याची कल्पना करा बरं. अतूट श्रद्धा जपत हे सगळे वारकरी 21 दिवस चालत विठुरायाला भेटायला निघतात. सहनशक्ती आणि भक्तीची परीक्षा हेच या वारीचं सार आहे, नाही का? माऊली, कुठून आलाय? कुठलं घर आहे तुमचं? आळंदीवरून आलाय? अरे वा. 800 वर्षांहूनही अधिक मोठी परंपरा लाभलेली ही वारी देहू आणि आळंदीवरून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका घेऊन 21 दिवसाचा प्रवास करत पांडुरंगाच्या भेटीला निघते. ही वारी म्हणजे फक्त यात्रा नाही, तर मला असं वाटतं की इट्स अ सेलिब्रेशन ऑफ फेथ, रेझिलियन्स अँड कम्युनिटी. What is it that draws millions to walk hundreds of miles, braving the element year after year? You know what? I really hope that I can understand the spiritual depth, the cultural importance, and the personal stories behind this incredible wari. Speaking of which, I really wanted to know how it started in my organization. When I was working in Pune office, I used to watch Jnaneshwar and Tukaram Maharaj Palki procession every year. At that time, I was having a dream that one day I will walk with Palki from Alandi to Pune.
but that never happened when I was working in Pune office. When we started Global IM, I asked this to few of my young colleagues, and all of a sudden few of them said, yes, why can't we do it? Then we did the first slot or first patch of the Palki procession is the most difficult part, that is from Pune to Saswat. And since then we are doing it every year, except 2 years of COVID we are not able to do it. What I want my colleague to learn from this Palki or walking with Palki is the trust and devotion and a single goal of Warkaris, and this is like a team building activity, and everybody is saying that we should do it every year. वारीमध्ये आलो आणि टिळा नाही लावला असं होणं शक्यच नाही, तर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी टिळा लावून माऊलींचे आशीर्वाद घेत पुढे वाटचाल सुरू ठेवली. आणि थोडे दूर जाताच आम्हाला हा सलामी देण्यासाठी सज्ज असलेला ग्रुप भेटला. माऊलींच्या स्वागतासाठी आम्ही तयारी केलेली आहे आणि आता तुमचं सर्वांचं सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये स्वागत आहे. धन्यवाद माऊली. थँक्यू. आम्ही आता ऑलमोस्ट 10 किलोमीटर स्ट्रेच केलाय, म्हणजे माझी कपॅसिटी 7 किलोमीटरलाच संपली होती. बट यश ठीक आहे, सगळ्यांसोबत होऊन जातं. कसं 3 किलोमीटर स्ट्रेच केलं, आता एक छोटासा ब्रेक घेतला होता आम्ही. आता परत वाटचाल सुरू. सध्या आम्ही निऱ्यामध्ये आहोत आणि पालखी पण समोर आहे. प्रचंड गर्दी आहे. सगळ्यांसोबत चालत चालत कधी 10 किलोमीटर झाले कळलं सुद्धा नाही. माऊलींचा रथ जसा जवळ येत होता तशी गर्दी आणखी वाढत होती. आता आतुरता होती फक्त दर्शनाची. तरी जीव लागी तुझ्या पायरी, दारी उभा माझ्या येतो बीट पायी तुझ्या, सेवा करीन योगे योगे माऊली. सो आता आम्ही ऑलमोस्ट बीचच्या किनाऱ्यावर आलोय. कसं वाटलं? एकदम छान दर्शन झालंय माऊलींचं. खूप छान भारी वाटलंय. पूर्ण चेंगरलो गेलो आम्ही. पूर्ण पायावरती पाया, अंगावरती लोक. पण दर्शन झालं. सो इट वॉज गुड. मजा आली. आता इकडे माऊलींच्या पादुकांचे नीरस्नान होणार आहे. दर्शन झालं. माऊलींच्या पादुकांचे नीरस्नान पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने आजची पदयात्रा सफल झाली असं मला वाटू लागलं. या पूर्ण वारीतील माझी सर्वात आवडती गोष्ट कोणती आहे सांगू? यात चालणाऱ्या वारकऱ्यांची गप्पा मारणे. माऊली कितवी वारी आहे? 15. एवढ्या वाऱ्या केल्या, कसं वाटतंय? आनंद वाटतो. पाय नाही दुखत? पाय कमी होतात आणि दुखतात. पांडुरंगाला भेटायला चाललो. हो, पांडुरंगाला. कुठले तुम्ही? आम्ही बीड जिल्हा. माऊलीला खूप हसायला येतं. काय म्हणते माऊली? पुऱ्यात जितक्या जमतील तितक्या आठवणी आणि अनुभव भरून आम्ही आता आमच्या वारीच्या पूर्ततेकडे निघालो आहोत. आता वारीचा आमचा वॉक कम्प्लीट होत आला. माझी सॅक पाठीवरची पुढे आली. माझं काही डोळे असूच माझी बस बघायला. सगळे जरी जाम दमले आहेत तरी चेहऱ्यावरची प्रसन्नता वारीतील अद्वितीय अनुभव सांगून जाते. असा हा माझा वारीचा पहिला अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोवर राम राम. तू ध्यानी जरा ठेव.
देव. चल ऐकूया संतांच्या वाणीला. चल ग सखे चल ग सखे पंढरीला.